चाल तुला आता सांगलो माझ्या नादी लागू नको अंजली, उपासाला चालत नाही. तर मित्रांनो नमस्कार. भावाचा उपवास आहे आज महिलांचा, तुम्हाला माहित असेल. तर बघू शकता आपला अंजलीबाईचा उपवास किती छान चालू आहे आणि लह्या खाऊन उपवास चालू आहे. नेमकं काय बघ, हा मी त्याला लह्या म्हणतो कधी कधी, आणि आमच्या कधी पॉपकॉर्न पण म्हणतात. आम्ही मराठी माणूस आहे, मी लह्या म्हणतो. हा काय आहे, ठीक आहे. मग हे उपासाला लह्या कसं काय चालतो, तुम्ही असं का निर्लज्जासारखं सगळं तुम्ही का बरं करते सगळं असतंय. उपवास आहे तुझा, उपवासाचा अर्थ कळतंय का तुला? कधी की पॉपकॉर्न खाता, पॉपकॉर्न उपवासाला चालत नसतं मित्रांनो. बघा हे बघा, भावाकडनं रक्षाबंधनला पैसे पण घ्या, नंतर परत राखी पण बांधायचं आणि पैसे पण घ्यायचं, आणि वरनं उपवासाला हे पण खायचं. वा, मग काय आम्ही राखीचं पैसे चालत नाही. राखी आम्ही का फुकट चालतो राखी तुम्ही पैसे आणतो बरोबर आहे, पण मला एक सांगतो की उपासाला लाह्या कोण चालतं मी कमेंट मध्ये सांगा. उपासाला लाह्या चालतो का? अजून काय काय खाल्ली सकाळपासून तू? मी उडदाची पापड खाल्ली. उडदाचे पापड उपासाला चालते? चालते ती. होय, बरं. अजून मटन फक्त खायचं राहिलं तो असं वाटतं? नाही, नॉनव्हेज चालत नाही. असं उडदाची पापड चालते, बिस्किट चालते, चॉकलेट चालते, सगळं चालतंय. फक्त चिकन मटन चालत नसतं उपासाला. हो. मग म्हणजे हे भावाचं आयुष्य वाढा म्हणून का भावाचं आयुष्य कम म्हणून करतेस? वाढावून असते उपास म्हणून तू सारखा काय माहितीये, म्हणून तू सारखा आजारी पडायला ना भाऊ. अहो तुम्ही का बसा, कुठं आजारी पडला, उलट आजारी पडून बरं व्हायलंय. अगं तू उपासाच्या नावाखाली लहाया खायला म्हणून लहायासारखं व्हायलाय. उपवासाला कोण खाल्लं होतं रे? खाल्लं होतं मी कुणाला चालतो उपवासाला. कोणाला विचारलं तर कमेंट मध्ये सांगा. नेमकं पॉपकॉर्न उपवासाला, पिझ्झा पण चालतंय का उपवासाला? पनीरचा पिझ्झा चालतंय. पनीरचा पिझ्झा उपवासाला चालतंय, कारण दुधाचा आहे का ते? बर बर. दुधाचा आणि व्हेज आहे ते, नॉन व्हेज नाही. बर, हे लॉजिक कुठून म्हणजे कसं लागलं? कुठल्या म्हणजे संत महात्माने सांगितलं होतं, काय सांगू शकता आम्हाला जरा? मला माहिती नाही कुठल्या संत महात्माने सांगितलेलं, पण आता नागपंचमी उद्या, मग भाज्या बसायला सगळं जळत असतंय. मग आता उद्या नागपंचमी म्हणल्यावर आता उद्या नागपंचमीचं काय करणार? डायरेक्ट नाग आणणार काय खरं घरात? नाही, नाग नाही आणायचं, लह्या खायचं. नाही खायचं? हा, उद्या पण आपण. अजून सकाळपासून काय काय खाल्ली बघू, दाखव. अजून काय काय खाल्ली तू सकाळपासून? म्हणजे उपवासाचं मित्रांनो काय काय खाल्ली बघा जरा, आपण पण बघूया उपवासाला काय काय चालतंय. तुम्हाला माहित नसेल, एकदा बघून घ्या उपवासाला काय काय चालतंय. तिथं मी नेमक्या माझ्या मेहण्याला फोन करून विचारतो की बाबा तू हाय का गेलास. कावर त्यासाठी उपास करत जात हे असलं उपास असतंय मग नसतं की हे मित्रांनो. पापड, उडदाचे पापड, उडदाचं डाळीचं आपण करतो की नाही, इडली डोसा. अरे इडली डोसा ते उपवासाला चालत नाही रे, नसते चालत इडली. चालत. तुम्हाला काय माहितीये भावाचा उपास काय असतंय रे? भावाचा उपास अरे मी पण एका बहिणीचा भाऊ आहे. मग तुला मी काय सांगलो, आता माझ्या बहिणीला फोनच लावतो की तिथे तू अजून थांब. नाही थांब, एकदा तुझं भांडण पूर्ण ओढ पाडतो. थांब जरा, बाज झालं, लाडच लय झाला तुझा. काय लावली नुसतं इथं दान हे चालतंय, ते चालतंय, असंच चालतंय, तसंच चालतंय. थांबतो 2 मिनिटं, बाज झालं नाटक तुझं. थांब. आमची पहिला माझ्या बहिणीने उपास केला का बघूयात माझ्यासाठी, नंतर महिला बोलायला सोपं जाईल मला. लाईट लाव जरा. अरे तिथे हॅलो, आज भावाचा उपास धरली का नाही माझा तू? हा तेच म्हणलं, मला अचानक त्रास व्हायला म्हणून मला छातीत दुखायला, मला धरली का नाही म्हणलं उपास. हा अरे तुला असं बोलत मी 100% तुला येताना बॉलपेन घेऊन येणार आहे तिथे. मग बर ऐक तर, अंजलीचा उपास किती छान चालू आहे बघ पेद्दा. काय ओ ग, लहाया खाऊन उपवास चालू. लहाया उपासाला चालतंय आपलं, पॉपकॉर्न चालतंय उपासाला. आणि अजून काय खाल्ली तू? उडदाचे पापड खाल्ले, उडदाचे पापड. भावाचा उपास पकडले म्हणून. अरे इकडे तिकडे काय उपासाला असलं काय पण चालतंय का? फक्त मटण चालतंय, बाकी सगळं चालतंय म्हणून. मी तेच म्हणलं भाऊ आहे का नाही फोन करून विचारतो म्हणलं, मला तर त्रास व्हायला छातीमध्ये.
शाबू खात नाहीत मला माहिती की शाबू म्हणजे नागाचे डोळे असते म्हणून खात नाही ती. शाबू म्हणजे नागाचे डोळे, हे कुठला शोध लावले आता? डोळे शाबू सारखेच ना. हा लय भान जोरात उपास चालूय भावाला. आता भाऊ डायरेक्ट अमर होणार आहे. आता आम्हाला नाही होणार. पृथ्वी बुडतानाच भाऊ लायामध्ये बुडणार आहे आता डायरेक्ट आमचा मेवना आमचा. हा बघा मित्रांनो, बघा भावाचा उपवास. हा भावाचा उपवास बघा किती छान चालू आहे. जरा तर लाल लज्जा आहे का बघा. अरे निर्लज्ज पोरी उपवास धरली भावाचा. मग काय झालं? मग काय झाले, भावाचा उपवासाला चालतंय का? चालते की मनापासून पाहिजे. नशीब बाबा नवऱ्याचा उपास नाही तर झालं. नवऱ्याच्या उपास कधी असतंय? दिवाळीमध्ये. दिवाळीमध्ये तेच म्हणलं मला त्रास का व्हायला छातीत. तेच मग मी खाते लाया खाती. पॉपकॉर्न म्हणतात आम्ही लाह्या म्हणणार. आम्ही मराठी माणसं, आम्ही त्याला तेच म्हणणार. लाह्या पांढरा असते, पॉपकॉर्न आहे हळद. मग तळल्यावर पिवळत होत असतंय. हा यात हळद मीठ असतं पण पिवळत आहे. मग त्यात हळद मीठ टाकत पण पॉपकॉर्न होता. मग तू मला भांडण करू नको, माझ्या नादीला लागू नको. तुला आता सांगलो माझ्या नादीला लागू नको अंजली. उपासाला चालत नाही. ग बसा चालते सगळं. तुम्ही काय लॉजिक लावते कुणाकडे शिकून हे तर लॉजिक सांग मला. कुठल्या वनवासामध्ये भाऊ गेल्यावर पॉपकॉर्न खाल्ला होता मला ते सांग मला. बाग म्हणजे तळले मी. सांग मला लवकर. पॉपकॉर्न कशाने म्हणताय ते सांगा. कशाने बनतंय म्हणजे काय? पॉपकॉर्न कशाने बनतंय? आपल्या ह्याच्यानी, आपल्या कणसानी. मग काय नाही. मग मका तर नसते. मका फळ नाही. मका फळ आहे. बर मका फळ आहे. वाव काय शाळेत शिकले आमची बायको. बघा मका फळ आहे. वा वा वा. बकरा पण फळ आहे, कोंबडी पण फळ आहे, अंड तर सोन्याचा अंडा आहे. हा फळ आहे. मका फळ आहे. अरे बापरे वा छान. कॉंग्रॅच्युलेशन. वाव. मग पिझ्झा म्हणजे काय? मग गरीबाची भाकरी. काय लाज लागला रे. लाजा जरा. तुझ्या भावाला फोन करू थांबतो. भावाला फोन करू सांगतो. थांब आबीलाच फोन करू सांगतो. आबी म्हणतो थांब. त्याला फोन लावले बघतो. थांब फक्त माहिती की फक्त भावाचं पद्धती त्याला. तू बघ फक्त कसं सांगतो ना. थांब तू फक्त बघ. बा झाला तुझा लाड. ते भावाचा लाड हे ते किती लावले त्याला. नाटक करली का? थांब की लावतोच फोन. हा 2 मिनिट थांब. आता लावू दे मला फोन. आता मित्रांनो एकदा उघड मोकळच करून टाकू सगळं. किरणला फोन लावून की बाबा तुझा उपास कसं धरले बघा मित्रांनो. तुम्ही ऐका. हॅलो किरण. अरे तुझा उपास धरले अंजलीनी भावाचा आणि त्याच्यामध्ये तिने लाह्या खायले. नंतर ना परत ते उडदाचे पापडा खायले. तू जिवंत तर आहे ना? तू जिवंत तर आहे ना? मी तेच म्हणलं हिनं उडदाचे पापडा खायले, लाह्या खायल्या भावाच्या उपवासासाठी. तुम्ही नेमकं काय प्रकार चालू आहे म्हणलं हे? किरण दादा मला सांगा पॉपकॉर्न कशाने बनत? अरे 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 मित्रांनो अरे चला नाही रे आम्ही येडे. तुम्ही बहीण भाऊ एका रानाचे मळे. मेवणे भाऊ मेवणे ठेवा फोन ठेवा. तुम्ही लय हुशार आहे ठेवा. तर मित्रांनो बघा आमचा मेवणा पण म्हणतोय की चाल. धन्यवाद मित्रांनो. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला थांब ग. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला दाबा आणि नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून सगळे ब्लॉग तुम्हाला येत राहतील. आणि प्रत्येक बहिणी छान भावाचा उपवास करा. कारण ठीक आहे मित्रांनो कोणी करू नका तसं. भाऊ आपला आहे.